हो हो, बसचीच वाट बघत आहे. काय मॅडम, अहो एवढ्या रात्री कुठे निघाल्या? बस गेली तर काय झालं, सोडून देतो ना. नाही नाही, जाते मी माझं. अरे मॅडम, किती उशीर झाला. एकटं एकटं फिरणं बरोबर नाही ना. देतो ना सोडून आम्ही. चला ना मॅडम. अरे मॅडम, काय ते तुमची चाल, काय ते तुमची ढाल. वाह, असं एकटं फिरणं बरोबर नाही. अहो गाडी आहे ना मॅडम. अहो बसा की, सोडून देतो ना. घरी आई बहीण नाही की तुमच्या? अहो आई बहीण तर आहे ना मॅडम, बायको नाही आहे ना. शी, निर्लज्ज. अहो चला ना, अहो चला ना. निघा ना, चला. अरे पकड 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 पकड. अरे इकडे इकडे अरे म्हातारा पिसाळणार रे. चल 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 चल. धन्यवाद बाबा, माझा जीव वाचवल्याबद्दल. हे नराधम समाजाला लागलेली कीड आहे, कीड. ते सीतेचे अपहरण करणारा रावण असो किंवा मग द्रौपदीचं वस्त्रहरण करणारा दुशासन असो, तो राजेश पाटील नाही तर मग हे आजकालची टपोरी पोर. रांझाचा पाटील? तो कोण? तो राजाचा पाटील होता ना, तो महाराजांच्या काळात. राज राज न्याय करा, राज न्याय करा. कुंपणानं शेत खाल्लं राज. राखणदारांनी चोरी केली राज, राखणदारांनी चोरी केली. बाबा, रडू नका, शांत व्हा. काय झालं ते सविस्तर सांगा. राज काय सांगू तुम्हाला. राजा गावच्या पाटलानं पोरगी पानवटावर गेली असताना तिच्या आबरूवर घाला घातला आणि काळखोच झाला. राज आबरू गेली म्हणून पोरीने जीव दिला राज, जीव दिला. पोरीना पोरका झालो राज. न्याय करा राज, न्याय करा. काय, आम्ही स्त्रियांना माता भगिनी मानतो आणि आमच्याच मावळात असा प्रकार घडावा? यसाजी, हुकुम राजा, शंकास जेरबंद करा आणि आमच्या समोर हजर करा. न्याय याच वक्ताला मिळेल. पाटील, राजांचा हुकूम आहे. तुम्हाला तातडीने गडावर बोलवलं आहे. अरे कोण राजा? ज्याचा बा आदिलशहाच्या दरबारात मुजरा करतो त्याचा पोर आणि राजा? असं कोण बी उठून राजा व्हायचं नसतं. आणि अजून तू लहान आहेस म्हणावं. आणि आम्ही या गावचे पाटील आहोत, वतनदार आहोत. आम्ही करू ती पूर्व दिशा आणि म्हणू तो आदेश असतो या. आणि कालचा कवडं पोर आमचा न्याय करणार. अरे जा पळ. पाटील, आमासनी हुकूम नाही म्हणून पाटील तुला जिता सोडतो, नाहीतर तुझा मस्तक खाली उतरवला असता. अरे सोड सोड म्हटलं ना. अरे पाटील आहोत आम्ही. पाटील आणि तुम्ही रयतेच्या रक्षकांनीच रयतेचं भक्षक व्हावं? देवारात जशी भवानी तशी समजतो आम्ही माता स्त्रियांना. जशी महिषासूर वर्धिनी देवाला रक्षिते तशी घरची लक्ष्मी घरचा मान असते. हे त्यालाच कळेल जो आईचं दूध पिला असेल. पाटील, आपल्याला मिळालेली सत्ता उपभोगायची नसून ती जबाबदारी पार पाडणारी आणि प्रसंगी न्याय करणारी असावी. ज्या स्त्रीवर तुम्ही आज अतिप्रसंग केला ती कुणाची तरी आई असेल, कुणाची तरी बहीण असेल, हेही कळू नये. असली कुठली धुंद चढली होती हो तुम्हाला? राजा राजा माफ करा, राजा माफ करा. पुन्हा अशी चूक होणार नाही. राजा माफ करा. तुम्ही केलेली चूक जर आम्ही माफ केली तर हे स्वराज्य आम्हाला कदापि माफ करणार नाही. आणि तुम्ही जी गयावया करताय ना, हीच गयावया त्या माय माऊलीने देखील केली होती, पण तुम्ही तिची एक ऐकली नाही. पाटील, तुम्हाला माफी नाही. यसाजी, हुकुम राजा. ज्या हाताने पोरीला धरलं ते हात कलम करावे. ज्या पायांनी हे धावून गेले ते पाय गुडघ्यापासून तोडावे. पहिले यांची
एवढ्या लवकर न्याय मिळायचं तेव्हा? हा मग तेव्हा माझं राजा होतं ना, राजा ते करायचे न्याय. तेव्हा हे असं मंदगतीने चालणारी न्यायव्यवस्था नव्हती ना. बाबा, एक विचारू? विचार. तुम्हाला कशाचा तरी खूप त्रास झालाय का? हुडहुड. मला कशाचा त्रास? निर्लज्जम सदा सुखी, निर्लज्जम सदा सुखी. मी तर सुखी आहे. असं काय बोलताय? निर्लज्जम का? जो आपल्या मुलीचा जीव वाचू शकत नाही तो निर्लज्जच ना. मुलीचा जीव? काय बोलताय? सोड. मला लय काम आहे. पुरीला झोपायचं पण आहे. हा, आवाज नको करू. हा, कुठे चाललात बाबा तुम्ही? शोधायला काय? या काळचे शिवराय. शिवराय? पण का? तेच नाही करतील आता. हा तेच नाही करतील. माझे शिवरायच नाही देतील माझ्या मुलीला. हा. काय झालंय तुमच्या मुलीला? कुठे काय झाले? छानच तर आहे. हा, हे मस्त छानच तर झोपली आहे. हा, जो बाळा जो काय म्हणू? अंगाई म्हणू. ठीक आहे. तुकडा काळजाचा तू, मुकडा गोड परीचा तू, तळ हाताचा पाळणा बाई. असंच रोज झोपायचो मी तिला. हा, माझ्या अंगाईशिवाय झोपत नव्हती. अंगाई किंवा मग शिवरायांच्या गोष्टी. मला म्हणायची, बाबा तुम्हीच माझे वडील आणि तुम्हीच माझी आई. मला तुम्ही कधीच आईची कमी भासू नाही दिली. बिन आईचं पोर तळहाताच्या फोडासारखी जपली. पुन्हा क्रूर नरदमानं तो फोड फोडला आणि त्या फोडाची जखम काळजात कायमची राहून गेली. जन्मताच आई सोडून गेली. खूप सहन केलं माझ्या लेकरानं, पण खूप जिद्दी होती. मला म्हणायची, मी मोठी डॉक्टर होईन आणि सर्वांचा मोफत इलाज करेन. आणि झाली सर्जन, मोठी सर्जन. कधी कोणाबद्दल वाईट विचार नाही केला. पण या नरभक्षकांनी तिला बदल्यामध्ये काय दिलं? बलात्कार. मग बाबा न्याय? डोळ्यावर पट्टी बांधलेला हा समाज माझ्या पुरीला न्याय काय देणार? ज्या राक्षसांनी माझ्या मुलीवर अत्याचार केले त्यांच्या घरासमोर मोर्चा केला, पण मला मारून माझी ही अवस्था केली. माझे घरदार स्वतःच्या नावावर करून घेतला आणि मला वेडा म्हणून घोषित केलं. भिकारी केलं मला. न्यायाच्या नावाखाली माझ्या मुलीला काय मिळालं? पोकळ नेत्यांच्या भेटी, स्टेटसवर लावलेले फोटो, वी वॉन्ट जस्टिसचे नारे आणि ढिगभर मेणबत्त्या. त्या मेणबत्त्याचं मी काय आता? बाबा, काय झालं तुम्हाला बाबा? पोरी तू आलीस? या मठ्ठ समाजापासून तुझ्यासाठी न्याय मागता मी थकलो ग. कानामध्ये खुटे टाकून बसलेल्या लोकांपर्यंत तुझ्या किंकाळ्या कधी पोहोचल्याच नाहीत. तुझे रक्ताने भिजलेले हात या समाजाला कधी दिसलेच नाहीत. माफ कर पोरी, मी तुला न्याय नाही देऊ शकलो. बाबा शांत व्हा बाबा. मी तुमची मुलगी नाही. थोड्या वेळाआधी तुम्ही ज्या मुलीचा जीव वाचवला मी ती आहे. बाबा, तुम्ही कोणाकडून न्यायाची अपेक्षा करत आहे? या स्वाती समाजाकडून, ज्याला फक्त त्याची आई, त्याची बहीण आणि त्याचा परिवार दिसतो? या निष्ठुर समाजाकडून तुम्ही कायच अपेक्षा करणार? एक मुलगी जिने तिचं अवघं तारुण्य लोकांच्या सेवेत घातलं, लोकांचा इलाज करण्यात घालवलं. जर एवढ्या मोठ्या पदावरील मुलीसोबत एवढं काही घडू शकते, तर माझ्यासारख्या सामान्य मुलींनी काय करावं? आणि तुम्ही अपेक्षा तरी कोणाकडून करताय? प्रत्येक वेळेस मेणबत्त्या लावणाऱ्या या समाजाकडून? त्यांना काय माहिती की मुलीवर अन्याय झाल्यावर हनुमानासारखी रावणाची लंका चालवावी लागते? या समाजाला ही गोष्ट कधीच कळणार नाही की द्रौपदी वस्त्रहरण झाल्यावर भीमासारखे दुशासनाचे हात उखडून फेकावे लागतात. नवरात्रीमध्ये 9 दीप जाळतात, पण स्त्रियांवर मात्र आपली हुकूमत झडतात. स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर आजही नाराज आहे. हा कसला समाज आहे? तुम्ही तुमचं अवघं आयुष्य तुमच्या मुलीसाठी न्याय मागण्यात घालवलं, पण समाजाने काय केलं? तुम्हाला वेडा म्हणून घोषित केलं. एका बापाचं काळीज अजून किती सहन करणार? तुमची अवस्था तर अशी झाली की तुम्ही धड जगूही शकत नाही आणि मरूही शकत नाही. मुलीला न्याय नाही देऊ शकलो या विचारांचा भार
हृदयावर किती दिवस ठेवणार? तो विचारांचा दगड आता उतरवा बाबा. हाताचा पाळणा भाई करते तुला मी, निज सोडले सोप घोळले तुला सोजवे मी.